रोहा तालुक्यातील आंबेवाडी येथील छत्रपती शिवाजीनगर परिसरात मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास 2 वेगवेगळ्या चोरीच्या घटनांनी खळबळ उडाली आहे। बंद घरांचा फायदा घेत चोरट्यांनी घरफोडी करून दागिने व रोख रक्कम लंपास केली, तर पाले बुद्रुक येथील पांडुरंग महाबळे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकीही चोरीला गेली। सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। सध्या थंडीचे प्रमाण वाढल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिक घराबाहेर पडत नसल्याचा फायदा चोरट्यांनी घेत असल्याचे स्पष्ट होत आहे। मंगळवारी मध्यरात्री सुरेश गजानन कदम यांच्या घराचे लोखंडी साधनाने कोयंडे तोडून चोरी करण्यात आली। या घरफोडीत 4300 रुपयांचे चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ तसेच 10,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 14,300 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। दरम्यान याच रात्री पाले बुद्रुक येथील पांडुरंग महाबळे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी पळवली। या दोन्ही घटनांची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात झाली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नागे पुढील तपास करीत आहेत। मी सचिन सुरेश कदम, राहणार आंबेवाडी, वडिलांचे नाव सुरेश गजानन कदम। आमच्या इकडे मंगळवार रात्री मध्यरात्री घरफोडी करून चोरी झाली। 2 कपाट फोडले, त्याच्यामधले आमचे लहान मुलाचे चांदीचे दागिने, आईची नथ आणि पैसे, म्हणजे जसं की मुलाचा गल्ला होता साठवलेला आणि 10,000 रुपये कॅश, अशी अज्ञात इसमांनी घरफोडी करून चोरी केलेली आहे। आणि आम्ही मुंबईला राहत असल्यामुळे घरात कोणी नसतं, तर आमचे भाडोत्रीखाली कपडे धुवायला येतात, तर त्यांनी त्यांच्या प्रथमदर्शी निदर्शनास आलं आणि त्यांनी कळवल्यामुळे मग आम्ही पोलीस स्टेशनला कळवलं असून आम्ही काल संध्याकाळी आलो 5 वाजता। त्यानंतर पोलीस चौकशी आता चालू झालेली आहे। फक्त एकच एवढं आव्हान आहे की आजूबाजूच्या लोकांनी सतर्क राहून, पोलिसांना पण आव्हान आहे की त्यांनी जरा सतर्क राहावे, पेट्रोलिंग वाढवायला पाहिजे। आता थंडीचे दिवस असल्यामुळे ही घरफोडी अशी चालूच राहणार आहे, पण आता पोलीस हे चालू आहे, निष्कर्ष चालू आहे, बघूया आता पुढे काय होतं ते। जनोदयकरिता विश्वास निकम, कोलाड।